नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आपली आज कार्तिके म्हणजे आज आहे कार्तिक महिन्यातील अमावस्या म्हणजे कार्तिकी अमावस्या. तर ती शनिवारी म्हणजे आज आपली सकाळी 10:29ला म्हणजे 10:30ला सुरू होणार आहे व रविवारी 11:51ला म्हणजे 12 वाजेपर्यंत आहे. तर बघा, आपली वाढती अमावस्या म्हणजे रविवारची धरली जाते. तर आपण सगळ्या सेवा कधी करायच्या आहे, तर रविवारी की शनिवारी? तर तुम्ही शनिवारीही करू शकता, रविवारीही करू शकता. आणि बघा, आपल्या अमावस्या म्हटलं की नाही का, आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा खूप असा महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. तर या दिवशी बघा, आपण काय करायचं आहे, तर आपण जेवढी होईल वेळ आपण भगवान विष्णू व लक्ष्मी मातांची सेवा करायची आहे. तर तुम्ही घरामध्ये नाही का, आज घरामध्ये तुम्ही हळद, परत ना आपली फरशी वगैरे पुसताना हळद, थोडं मीठ टाकून स्वच्छ अशी फरशी वगैरे पुसून घ्या. कारण ज्यामध्ये आपण मीठ वगैरे टाकतो, हळद टाकतो, त्या पाण्याने फरशी पुसली, घरामधली सगळी नकारात्मकता किंवा अलक्ष्मी सगळी बाहेर निघून जाते व आपण एवढे सगळं घर स्वच्छ केल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते व आपल्या घरामध्ये लक्ष्मी आगमन करत असते किंवा येत असते. तर त्यासाठी हा पूर्ण दिवस तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी जेवढे हवन किंवा कोणतीही गोष्ट कराल ना, ती खरंच खूप 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 अशी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या दिवशी आपण लक्ष्मी मातांना प्रसन्न करून घ्यायचा एक दिवस मानला गेला आहे. तर बघा, आज अमावस्या आहे, तर आपण या दिवशी काय करायचं आहे, तर आज आपण घर वगैरे स्वच्छ पुसून नंतर आपण देव वगैरे एकदम स्वच्छ करून देवारा वगैरे चांगले स्वच्छ करून तुम्ही देवांना वगैरे नाही का दह्याने वगैरे किंवा असं लिंबूने वगैरे स्वच्छ करून घ्या. नंतर ना तुम्ही अभिषेक करून घ्या लक्ष्मी माताचा, नंतर श्रीयंत्राचा, अन्नपूर्ण मातांचाही अभिषेक करून घ्या. आणि आपण अशीच पूजा केल्यानंतर आपल्याला माहीतच आहे, पौर्णिमेला अमावस्याला किंवा आपण जर गुरुवारीही हळदीचे लेपन करत असतो, तर आपला मुख्य दरवाजा तोही स्वच्छ पुसून घ्या. नंतर आपला मुख्य दरवाजाचा उंबरा असतो तोही पुसून घ्या. त्याच्यावरती हळदीचं लेपन करा, त्याच्यावरती स्वस्तिक काढा. नंतर मुख्य दरवाजावरतीही पुसून मुख्य दरवाजावरतीही तुम्ही स्वस्तिक काढा व तुमच्या जमलंच तर तुम्ही मुख्य दरवाजा स्वच्छ करून रांगोळी वगैरे छान अशी नाही का, लक्ष्मी मातांची पावले काढा रांगोळीमध्ये किंवा आपल्या गोपद्म काढा. असे नाही का, तुम्हाला जशा जमतील अशा लक्ष्मी मातांना प्रसन्न करणाऱ्या अशा रांगोळ्या वगैरे तुम्ही काढा. तर या दिवस खरंच खूप असा महत्त्वाचा मानला गेला आहे. तर बघा, आणि आपण या दिवशी ना हवनही करू शकता. तुम्ही घरच्या घरी हवन कसं करायचं आहे तो व्हिडिओ आहे. तर बघा, तुम्हाला लक्ष्मी मातांसाठी आपल्याला हवन करायचं आहे. तर आपण लक्ष्मी माताचा कोणताही मंत्र 108 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणून तुम्ही शुद्ध गाईचे तूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की कारण माझ्याकडं कुंड हवन म्हणजे हवन कुंड नाही आहे. तर बघा, तुम्ही घरच्या घरी छोटेसे नाही का तांब्याच्या ताटामध्येही हवन करू शकता. तर त्यासाठी जास्त काही लागणार नाही आहे. तर बघा, छोटंसं ताट घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवनची पूजा सामग्री सगळी पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल. तर बघा, गौऱ्याचं पाकिट म्हणजे गाईच्या गौऱ्या मिळतात त्याही मिळून जातील. नंतर ना जे जी म्हणजे जे आपल्याला लागणारे जी लाकडं वगैरे आहे छोटी छोटी, ते सगळे तुम्हाला छोटे छोटे पॅकेटमध्ये उपलब्ध आहे. तर ते घेऊन ये, कारण मी ही छोटे छोटे पॅकेटमध्ये घरी बघा मी हवन केलेलं ते तुम्हाला व्हिडिओ दाखवते स्क्रीनवर बघा. कारण आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. नंतर आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं आहे सोहाकार करण्यासाठी आणि आपल्याला कापूर पाहिजे आहे. तर आपण पहिलं काय करायचं आहे, तांब्याच्या ताटामध्ये तुम्ही ना शुद्ध जागेवरची म्हणजे शेतातली माती काळी घेतली तरी चालेल किंवा नाही का असं कोणत्याही जागेवरती चांगल्या माती वगैरे घेऊन या. ती माती थोडी ताटामध्ये पहिली टाका. त्याच्यावरती तुम्ही गाईचे त्या गोऱ्या भेटतात छोट्या छोट्या, त्या थोड्याशा टाकून घ्या. त्याच्यानंतर ना जे त्याच्यामध्ये सगळे बघा सगळ्या ज्या लाकडं वगैरे असतात ते छोटी छोटीशी नाही का, जास्त टाकू नका, छोटे छोटे टाकून घ्या. त्याच्यावरती तुम्ही थोडंसं नाही का तूप टाकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं कापराने. आणि हा हवन म्हणजे आपण जे घरामध्ये हवन करतो किंवा पूजेचा हवन करतो, ते हवन करताना आपण नाही का डायरेक्ट माचीसने ओढायचं नाही. तर आपण एक दिवा लावून घ्यायचा आहे साईडला. त्याच्यानंतर आपण तो दिव्याला कापूर लावायचा आहे व कापूर त्याच्यावरती ठेवून आपण नंतर हे हवन आपण पेटवायचं आहे. व हवन पेटवताना त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू टाकायचं, अक्षदा टाकायच्या, एक फूल टाकायचं आणि नंतर आपण हवनाला सुरुवात करायची. तर आपण हवन कसं करायचं आहे, तर तुम्ही घरामधल्या सगळ्या लोकांनी मिळून हे हवन केलं तरी चालेल. कारण खूप छान असा हा म्हणजे अनुभव आहे. तर आपण लक्ष्मी माताचं हवन करणार आहे. तर तुम्ही 99 मंत्रही म्हटला तरी चालेल किंवा लक्ष्मी मातांचा नाही का कोणताही मंत्र म्हटला तर चालेल. तुम्हाला जर नाही का 99 मंत्र नाही का थोडं अवघड वाटत असेल, तर तुम्ही हाही मंत्र म्हणू शकता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते स्वाहा असं करायचं व तुम्ही एक तुपाचा चमचा त्या ह्याच्यामध्ये टाकायचा. तर तुम्ही या प्रकारे तुम्ही घरातले सगळे मिळून नाही का 11-11 वेळा तुम्ही असे हवन करू शकता. तर हे हवन केल्यानंतर घरामधील सगळ्या निगेटिव्हिटी म्हणजे सगळ्या नकारात्मकता
सगळी जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. यासाठी नक्की तुम्ही अमावस्याला व पौर्णिमेला हवन केलं पाहिजे, कारण जास्त काही साहित्य लागत नाही. घरच्या घरी साहित्यामध्ये आपलं हवन होत असतं. तर बघा मीही करते आणि मी माझ्या मुलांकडूनही करून घेते. मी 11 वेळा करते, माझी मुलंही करतात. तोही मी छोटासा व्हिडिओ टाकला आहे. तर खरंच खूप छान असं. आणि त्याच्यानंतर आपण लक्ष्मी माताचा केल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचंही करायचं आहे. श्री स्वामी समर्थ स्वाहा, श्री स्वामी समर्थ स्वाहा, असं तुम्ही 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचंही हवन केलं तरी चालेल. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा. आणि अमावस्या हा पूर्ण नाही का आपला पूर्ण दिवस हा खूप असा लक्ष्मी माता व भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्याचा दिवस असतो. त्यासाठी आपण ह्या दिवशी न चुकता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर घरामध्ये नाही का संध्याकाळी तुम्ही घरामध्ये कापूर लावा. कापरावरती नाही का थोड्या 2 लवंग टाका. त्याच्यानंतर तुम्ही ते धूप आपण नाही का धूपाची तुमची वगैरे ते असेल त्याच्यामध्ये तुम्ही कापूर ठेवल्यानंतर कापरावरती ते टाकून तुम्ही पूर्ण घरभर फिरवा. घरामधील ज्या नकारात्मकता गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून जातील व घरामध्ये सगळं पॉझिटिव्ह म्हणजे सगळं सकारात्मक होईल. तर संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही आणि एक काम करायचं आहे. तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि तो पिंपळाच्या झाडाखाली नेऊन लावायचा आहे. कारण तो लावल्यानंतर बघा आपल्यावरती जो पितृदोष असतो तो कमी नाही का कमी होण्यासाठी खूप मदत होते. किंवा आपलं आपत्तीकालीन म्हणजे काही आपलं आपत्ती आपल्यावर ओढणार असेल तर ती ओढणार नाही. किंवा आपल्यावरती खूप असा कर्जाचा डोंगर आहे तोही आपल्याला नाही का कमी करण्यासाठी नाही का तुम्ही खरंच जर अमावस्येला तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा मातीची नाही का पंती असते ते नेऊन लावायची आहे. तर नक्की ह्या गोष्टींना खरंच खूप अशा महत्त्वाच्या असतात. तर तुम्ही नक्की या दिवशी ही गोष्ट करा. आपल्या लक्ष्मी माता म्हणजे म्हटलं गेलं आहे नाही का तुम्ही जर पिंपळाच्या झाडाला तुम्ही दिवा लावला तर खरंच खूप असं तुम्हाला फायदा होणार आहे. तर या तुमच्या डोक्यावर जे कर्ज असेल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी जे उपाय असतील ते खूप असे सकारात्मक ते घरामध्ये निर्माण होईल. तर तुम्ही घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्ही नक्की आज मातीचा दिवा एक छोटा घेऊन त्याच्यामध्ये शुद्ध तूप गाईचे तूप घ्या व दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन संध्याकाळी ठेवायचा आहे व पिंपळाच्या झाडाला तुम्ही नमस्कार करायचा आहे. जास्त काही नाही तर एकदम साध्यामध्ये व छोट्यामध्येच आहे. तर हे बघा असा उपाय करायचा आहे. तर हे बघा माझी मुलगी हवन करते, कारण मी केल्यानंतर बघा ती नवार्णव मंत्र म्हणत होते. ती ओम ग्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम माय ग्लीम भीम चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम माय ग्लीम भीम चामुंडाय विच्चे स्वाहा, असं म्हणून तिने केल्यानंतर मुलानेही केलं हवन. मी त्याला म्हटलं तुमच्या यानं नाही का तुम्हाला जसं बोलता येईल जसं जमेल तसं तुम्ही करा. तर ते बोलले हां आम्ही पण करतो. तर त्यांनाही मी करायला लावलं बघा. तर अशा प्रकारे आपण असं नाही का अग्नी अशी तेवर ठेवायची आहे. आणि नंतर ना हे जे आपली जे आपण हे होम केलं आहे त्याच्यानंतर ना ती माती किंवा ते तुम्ही ते म्हणजे पाण्यामध्ये आपलं जे निर्माल्य असतं त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल. नंतर त्याची थोडीशी एखादी पुडी तुम्ही बांधून नाही का नंतर मुलं आजारी वगैरे पडली किंवा घरामध्ये काही नाही का झालं तर ते तुम्ही थोडंसं नाही का त्या मुलांच्या कपाळाला लावलं ना तरी खरंच खूप छान असा अनुभव आहे. कारण याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी नाही का खूप पॉझिटिव्हिटी. तसेच आपण श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चनही करू शकतो आज. कारण आज अमावस्येला पौर्णिमेला कुंकुमार्चन केल्यानं खरंच खूप छान असा अनुभव आहे. तर तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता. तसेच आपण विष्णू सहस्त्रनाम पण पठण करू शकतो. तसं व्यंकटेश स्तोत्रही पठण करू शकतो. कारण ह्या सगळ्या आपल्या सेवा भगवान विष्णूंसाठी आहे. तर भगवान विष्णूंना प्रसन्न केलं तर लक्ष्मी माताही प्रसन्न होते. तसेच बघा लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होते व आपल्या घरावरती नाही का कोणतेही कर्जाचा डोंगर वगैरे असेल तर तो कमी होण्यासाठी आपल्याला नाही का मदत होत असते. तरी आपण सगळ्या गोष्टी केल्या तर कष्ट तर आपल्याला करावंच लागतं. ते तर आपण करतच असतो. तर नक्की हे छोटे छोटे उपाय तुम्ही करत जावा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.